महिनाभरापासून जसं आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी पाहिल्या, तसेच पूर्ण महिनाभर इथून पुढे आपण खूप साऱ्या थंड पेयाच्या रेसिपी पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला विकत आणण्याची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही अगदी परफेक्ट बनवू शकता। यासाठी इतक्या साऱ्या महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहोत आणि प्रत्येक रेसिपी आपण खूप साऱ्या टिप्स आहेत आणि अगदी परफेक्ट त्याचबरोबर साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करता येईल ते देखील पाहणार आहोत। आज आपण बनवलेली ही जी लस्सी आहे ना, थंडगार त्याचबरोबर मलाईदार ही लस्सी बनवलेली आहे आणि घट्टसर बनलेली आहे। त्याचबरोबर यासाठी दही कसं सेट करायचं हे देखील सांगणार आहे। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत। सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व थंड पेयाच्या रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळ्यात स्पेशल थंडगार, दाटसर आणि मलाईदार लस्सी तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी दूध घेतलेलं आहे। आता या ठिकाणी 1 ग्लास लस्सी करण्यासाठीचं हे सर्व प्रमाण आहे। त्यानंतर दूध छान असं गरम करून घ्यायचं। आता दूध घेताना शक्यतो खूप घट्टसर असं दूध घ्या। घट्टसर दूध नसेल तर 15 ते 20 मिनिटं छान असं उकळून ते थोडंसं घट्टसर करा। त्यानंतर बोटाला चटका सोसवेल इतकं कोमट करून घ्यायचं। त्यानंतर दह्याचं विरजण टाकायचं आणि विरजण या ठिकाणी मिक्स करत असताना ते साईडने करायचं, मध्यभागी करू नका, कारण आपल्याला ही मलाईदार लस्सी करायची आहे, त्यामुळे दुधावर साय येणं खूप गरजेचं आहे। आता या ठिकाणी दुधावर साय आलेली आहे आणि हे जे दही आहे ते रात्रभर सेट झाल्यानंतर सकाळी त्यावर आणखीनच साय छान येते। आता रात्रभर आपण हे दही छान असं सेट करण्यासाठी उबदार जागेवर ठेवलेलं होतं। त्यानंतर त्यावर जी साय आलेली आहे ती सर्व साय आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। ही जी साय आहे ना, ही साय आपल्याला लस्सी तयार झाल्यानंतर ग्लासवर सर्व करण्यासाठी लागते, कारण आपल्याला मलाईदार लस्सी बनवायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने सर्व साय काढून घेतलेली आहे आणि तुम्ही दही पाहू शकता, खूप छान घट्टसर हे दही या ठिकाणी तयार झालं आहे। आता मी वड्या पडणारं जे दही आहे त्याची रेसिपी मी अगोदर यूट्यूबवर शेअर केलेली आहे। तशा पद्धतीचं जर दही तुम्हाला हवं असेल तर सकाळी दही सेट झालेलं नंतर 1 तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे दही एकसारखं सेट होतं। हे पहा, खूप छान घट्टसर या ठिकाणी आपलं दही तयार झालं आहे। आता हे दही जे आहे ना ते आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं, तसंच हे दही या ठिकाणी घेतलेलं आहे, कारण लस्सी तयार झाल्यानंतर आपण ती फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवणारच आहोत। त्यामुळे या ठिकाणी दही छान असं सेट झालेलं आहे। त्यानंतर आपण याची लस्सी करण्यासाठी घेणार आहोत। आता लस्सी करण्यासाठी या ठिकाणी साखरेची पावडर करून ठेवायची, ती पावडर या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रवीने घुसळूनच तुम्हाला ही लस्सी करायची आहे, कारण या ठिकाणी एक शास्त्रीय कारण आहे जे आपण इयत्ता 7वी मध्ये वगैरे शिकत असताना आपल्याला सायन्समध्ये होतंच, की त्यामध्ये दही जेव्हा आपण अशा पद्धतीने रवीने छान असं घुसळून घेतो ना, त्यावेळेस दह्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो तर सर्व निघून जातो। आणि ज्यावेळेस ही जी प्रोसेस आहे ना ही खूप महत्त्वाची आहे, कारण दही जे आहे ते आपल्याला जेव्हा आपण खातो त्यावेळेस ते पचायला थोडंसं जड असतं आणि अशा पद्धतीने जेव्हा रवीने आपण हे दही घुसळून घेतो त्यावेळेस त्यामधील कार्बन डायऑक्साईड निघून गेलेला असतो आणि तयार झालेलं जे लस्सी असतं किंवा दही असतं, हे दही आपल्याला खाल्ल्यानंतर त्यामुळे कोणताही त्रास होत नाही, पचायला सोपं होतं, हलकं होतं। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये हे दही घुसळून घेताना त्यावेळेस ते दही जे असतं त्यामधील जो कार्बन डायऑक्साईड असतो हा तसाच त्यामध्ये राहतो, कारण मिक्सरच्या भांड्याचं आपण झाकण लावलेलं असतं, त्यामुळे त्यामधील जो कार्बन डायऑक्साईड आहे तो निघून जात नाही। त्यामुळे लस्सी करत असताना छान असं रवीनेच तुम्ही दही घुसळून घ्या। पहा, छान असं रवीने आपण हे दही घुसळून घेतात। आता अशा पद्धतीने तुम्ही साखर टाकून त्यानंतर देखील हे दही रवीने छान असं घुसळून घेऊ शकता, परंतु मी अगोदर छान असं घुसळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी साखर टाकणार आहे। आता लस्सी तुम्हाला किती गोड हवी आहे किंवा किती कमी गोड हवी आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण हे मात्र कमी अधिक लागू शकतं। या ठिकाणी सुरुवातीला मी 1.5 चमचा या ठिकाणी साखर टाकलेली आहे। या ठिकाणी साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर मी टेस्ट करून पाहणार आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये साखरेची पावडर
या ठिकाणी यूज करणार आहे. तुम्ही लस्सीमध्ये इसेन्स देखील या ठिकाणी यूज करू शकता, परंतु मी प्रत्येक रेसिपी करत असताना म्हणत असते की पौष्टिकतेचा विचार करू. त्यामुळे शक्यतो केमिकल विरहित प्रत्येक रेसिपी आणि पौष्टिक व्हावी यासाठी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये मी रेसिपी बनवत असते. त्यामुळे या ठिकाणी मी यामध्ये कोणतंही इसेन्स वगैरे यूज केलेलं नाही. अगदी प्लेन आणि बेसिक लस्सी जी म्हणतात ना, ती या ठिकाणी बनवलेली आहे. छान असं आपण हे घुसळून घेतल्यानंतर परफेक्ट या ठिकाणी हे दही सेट झालेलं आहे. त्यानंतर साखर मला थोडीशी कमी वाटत होती, त्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये थोडीशी साखर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. ऑलमोस्ट आपली लस्सी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. आता आपण ही लस्सी 5 ते 10 मिनटासाठी छान अशी फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवूया. कमीत कमी 10 मिनटं, जास्तीत जास्त 20 मिनटात तरी ही फ्रीजमध्ये छान अशी थंडगार करण्यासाठी ठेवलेली होती आणि साधारणतः 20 मिनटामध्ये परफेक्ट अशी या ठिकाणी थंड झालेली आहे. आपण ही दाटसर लस्सी या ठिकाणी ग्लासमध्ये सर्व करत आहोत आणि या लस्सीचं तुम्ही व्यवस्थित स्ट्रेक्चर पहा, अगदी परफेक्ट असा आलेला आहे या ठिकाणी. आणि जी मलाई आहे ती वरती आपण टाकणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर इथून पुढे येणाऱ्या सर्व थंड पेयाच्या रेसिपी पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर कविता किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून हा कांदा लसूण मसाला घेऊ शकता. उन्हाळी थंड पेयामध्ये सर्वात आवडता प्रकार तुमचा कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हे पहा, अगदी छान थंडगार मलाईदार आपली ही लस्सी या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि लस्सीचेच खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज आहे, त्या देखील आपण उन्हाळ्यामध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. खूप छान लस्सी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही कधी लस्सी बनवता? अगदी छान परफेक्ट अशी लस्सी घरच्या घरी देखील फ्रेश लस्सी आपल्याला बनवून तयार करता येते. त्यामुळे नक्कीच बनवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.